दिनांक 21 जानेवारी 2026ला आमना मोहम्मद इक्बाल शिक्षक कॉलनी येथे राहणारे आहे. यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि घरफोडी दरम्यान त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि त्यांचे एक टू व्हीलर दुचाकी असा एकूण 43 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता आणि त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. एकूणच मोठे घरफोडी असल्याने झोन 5चे माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम साहेब यांनी पोलीस स्टेशनला तसेच घटनास्थळाला भेट देऊन आमची टीमला व्यवस्थित मार्गदर्शन केले आणि एक स्पेशल टीम या गुन्ह्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रामलोड आणि त्यांच्यासोबत त्यांचे पोलीस हवालदार प्रदीप पवार, मंगेश लोही, रविकुमार शाहू, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गोहोकार अशा अंमलदार आणि आमचे तपास पथक प्रमुख श्री रामलोड साहेब यांच्या नेतृत्वात माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम यांनी एक टीम तयार केली आणि त्या टीमला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, तपासाची दिशा दिली आणि त्यावरून आमच्या टीमने जवळपास परिसरातील 150 ते 200 CCTV कॅमेरे तपासले. वेगवेगळे जे नंबर मिळत गेले आम्हाला, त्या मोबाईलचे लोकेशन्स, CDR याचे विश्लेषण केले, गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. तसेच आरोपींचे जे ठाव ठिकाणे आहे ते बिहार आणि UP या राज्यांमध्ये यायला लागलेले होते आणि तिथल्या पोलिसांशी योग्य समन्वय साधून, आंतरराज्यीय समन्वय साधून त्यांनी एक सापळा कारवाई रचली आरोपीच्या लोकेशनवरून आणि साकोली टोल नाक्यावरून आम्ही पहिली अरेस्ट केली. मुख्य आरोपी याला आम्ही अरेस्ट केलं आणि त्याचा PCR घेऊन इतर त्याचे साथीदार आरोपींना सुद्धा अटक केली आणि सर्व आरोपितांचा PCR घेऊन या गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जवळपास 34 तोडे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, प्लॅटिनमचे दागिने, फॉरेन करन्सी, रोख रक्कम 5,18,280 रुपये, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल्स, तसेच चोरीस गेलेले दुचाकी वाहन आणि लक्झरी काही वस्तू होत्या. रोलेक्स आणि रॅडो कंपनीच्या घड्याळी होत्या. त्या घड्याळी असा एकूण 42,74,870 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 80% मुद्देमाल आम्ही आतापर्यंत रिकव्हर केलेला आहे. यात एकूण 5 आरोपी आम्ही केले. त्यामध्ये 3 चोरी करणारे जे आरोपी होते त्यात इरफान शमशाद अन्सारी राहणार भांडेवाडी, समीर निजाम अन्सारी राहणार राणी सती सोसायटी शंकरजी मंदिर मागे पारडी, एक विधी संघर्षित बालक होता आणि 2 सोनार अनवर असगर अली आणि प्रमोद कावडे यांना सुद्धा आम्ही नमूद गुन्ह्यात आरोपी केलेले आहे. गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान